प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. परत एकदा देवाने संधी दिली आपल्या सगळ्यांना एकत्र यायची. आणि लक्षात ठेवा, जितकं तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवणार, जितकं तुम्ही देवाच्या जवळ येणार, तेवढं तेवढं तुम्ही उंच केले जाणार. कारण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, तू आपला भरोसा देवावर ठेव. आपली चिंता काढून टाक, पण आपला भरोसा देवावर ठेव. नीतिसूत्र 4 अध्यायामध्ये 3ऱ्या अध्यायात तुम्ही आलात. वाचूया पहिलं वचन. ऐका देवाचं वचन. नीतिसूत्र 3रा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढे ऐका देवाचं वचन. माझ्या मुला, माझा नियम विसरू नको, पण तुझे हृदय माझ्या आज्ञा सांभाळून ठेव. ओके. कारण त्यांकडे दीर्घायुष्य व वयोवृद्धी आणि शांती तुला प्राप्त होतील. ओके. दया आणि सत्य यांनी तुला न सोडावे. ओके. त्यांना तू आपल्या गळ्यात बांध, त्यांना आपल्या हृदयाच्या पाठीवर लिही, म्हणजे तू देवाच्या आणि मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती पावशील. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, नेहमी देवाच्या आणि मनुष्याच्या नजरेत कृपा आणि सुकीर्ती देणारा देव आहे. म्हणून देवापुढे नम्र होणं, देवापुढे बसणं, देवाशी बोलणं सगळ्यात जगातला मोठं कार्य आहे. कारण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, देव दाविदाला म्हणाला, दाविदाला ज्यावेळेस देवाने निवडलं, दाविदामध्ये एक सवय होती, आणि ती सवय म्हणजे तो देवाला धन्यवाद देणारा, देवाची स्तुती करणारा आणि देवाबरोबर चालणारा होता. देव दाविदाबरोबर दावीद जो होता तो देवासाठी उभा राहणारा होता. तो काय म्हणतो, दावीद, माझ्या आई वडिलांनी जरी मला टाकून दिलं, देव मला उंच करेल. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा म्हणतो, यस, तो माझ्या अंधाराचा प्रकाश करेल, तो माझा दिवा लावेल. हालेलुया. एवढा म्हणून तर देव दाविदाला काय म्हणाला, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. दाविदाच्या जीवनात आपण इर्मिया 29 मध्ये आहोत. इर्मिया 29:11. जर्मिया चॅप्टर 29:11. इर्मिया 29 अध्याय और 11 वर्ड 11 वचन प्लीज पढ़ेंगे. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, असे यहोवा म्हणतो. बायबल सांगतं देवाचे संकल्प आपण 2 दिवसापासून पाहतोय. निराश होऊ नका. पास्टर देव त्याचा लय उपयोग करतोय, पास्टर ते एवढे मोठे झाले, पास्टर एवढं त्यांचं का. नो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासाठी देखील देवाची योजना मोठी आहे, पण नेहमी सुरुवात खालून असते. लक्षात ठेव, झाड कसं वाढतं, खालून वाढतं आणि वर जातं. तुम्ही बघितलं का केव्हा झाड एकदम वरून खाली आलंय? नो नो नो. देवाने प्रत्येक गोष्टीला नियम ठेवलाय. देव नेहमी माणसाला खालून उंच करतो का, जेणेकरून त्या माणसाला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळावी, त्याचा पाया भक्कम व्हावा, तो देवाच्या स्वभावात वाढावा, त्याने देवाला ओळखावं आणि त्याला हे कळावं की मी नाहीये, ही देवाची कृपा, देवाचा हात जो माझ्या डोक्यावर आहे, पवित्र आत्मा जो काम करत आहे त्याच्यामुळे होत आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळेल, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, देवाची योजना पूर्ण होणार. म्हणून देव लोकांना नेहमी हळूहळू हळूहळू, आपलं एखादं लेकरो ज्या जन्माला येतं ते कसं वाढतं, 3 महिने 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष वाढत जातं. मग ते पहिलीच जातं, डायरेक्ट 10वीत नाही जात, 2री 5वी 7वी 8वी. वाय? कारण की त्याची बुद्धी डेव्हलप होत जाते, त्याचा स्वभाव डेव्हलप होत जातो. त्याप्रमाणे देवाच्या राज्यात जर तुम्ही देवावरती भरोसा ठेवून जगताय, देवाबरोबर चालताय, 100% तुमच्यासाठी देखील देवाची मोठी योजना आहे. आणि लक्षात ठेवा, हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आपण सगळे देवाच्या शरीराचे अवयव आहोत, आणि शरीरामध्ये प्रत्येक अवयव, ते लहान करंगळी असो, केस असो, नख असो, सगळे महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय शरीर पूर्ण नाही होत. प्रेज द लॉर्ड. सो कोणाकडे बघून तुम्ही निराश होऊ नका, कोणाकडे बघून तुमचं जीव दुःखी होऊ नका. प्रभूला सांगा, मला तुझ्या योजनेत चालायचंय, मी चर्चमध्ये जाणार, पास्टरचं ऐकणार, देवाच्या संगतीमध्ये राहणार, आणि जे काय तुझी योजना आहे माझ्या जीवनात पूर्ण होणार. देवाने दाविदाला हेच केलं. दावीद बापाचे मेंढर सांभाळायचा विश्वास होता. ज्यावेळेस अस्वल आली, सिंह आला, त्याने मेंढराला मरू नाही दिलं, पण त्यांना प्रभू येशूच्या नावात मारलं. म्हणून देवाने त्याला कृपा दिली का, कारण तो बापाचे मेंढर सांभाळणारा विश्वासू होता. पण देव म्हटला, याच्याद्वारे माझी योजना पूर्ण होऊ शकते. हा इस्रायलचा राजा बनू शकतो. हा त्याला गर्व नाही येणार दाविदाला, हा मला गौरव देणार, हा त्याची योजना नाही पूर्ण करणार, हा माझी योजना पूर्ण करेल. म्हणून देवाने दाविदाला निवडलं. म्हणून असं लिहिलंय,
प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि प्लीज 22वा वचन. प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 21 आणि 22वा वचन प्लीज वाचूया. ऍक्ट्स चॅप्टर 13 21 22 वाचूया. ऐका देवाचं वचन. मग त्यांनी राजा मागितला, म्हणजे इस्रायल लोकांनी राजा मागितला आणि देवाने बन्यामीन वंशातील माणूस किशाचा मुलगा शाऊल याला 40 वर्षापर्यंत त्यांना दिले. 40 वर्षापर्यंत शाऊल राज्य करत होता. पुढं नंतर त्याने त्याला दूर करून दाविदाला त्यांचा राजा होण्यासाठी उभे केले. देवाने शाऊलाला दूर केलं का? कारण तो देवाची आज्ञा मोडायचं चालू केलं. त्याने देवाचं ऐकत नव्हता आणि देवाने कोणाला निवडलं? दाविदाला. आणि पुढे असलेलं आहे, आणि त्याच्याविषयी त्याने साक्ष देऊन म्हटले की माझ्या मनासारखा माणूस इशाईचा मुलगा दावीद मला मिळाला आहे. तो माझी सर्व इच्छा पूर्ण करेल. कोणाची इच्छा पूर्ण करेल? देवाची. देवाची. यासाठी तुमचं तारण झालंय. ऑफकोर्स काही लोक मला म्हणतील, पास्टर मग माझी इच्छा कुठे आहे? मला काय मिळेल? मला देवापासून काय मिळेल? माझी इच्छा केव्हा पूर्ण होईल? लक्षात ठेव, ज्यावेळेस तू देवाच्या इच्छेत चालशील, देव तुझ्या मागणी आणि कल्पनेच्या पलीकडे तुला देईल. आमच्या जीवनात आम्ही बघितलेलं आहे. आम्ही काही नव्हतो, उकिरड्यावरती पडलेलो होतो, पण ज्यावेळेस आम्ही म्हटलं प्रभू तुझी इच्छा पूर्ण हो, आज देवाने आमच्या इच्छा आणि कल्पनेच्या पलीकडे आम्हाला दिलंय. तोच देव तुझ्यासाठी करेल. ते म्हणतो दावीद माझी सगळी इच्छा पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जर पुढे वाचलं तर तुम्ही दाविदाविषयी, दाविदाला बायबल सांगतं एवढं देवाने उंच केलं, एवढं उंच केलं, मेंढवाड्यातून उचललं आणि राजा बनवलं. आणि बायबल सांगतं दावीद देवाबरोबर चालला आणि दावीद नेहमी देवाला गौरव देत राहिला. दावीद काय म्हणतो? हे प्रभू तुझी प्रेम दया जीवनापेक्षाही उत्तम आहे. दावीद काय म्हणतो? हे प्रभू जसे हरिण पाण्याच्या योगासाठी धापा टाकते, माझा जीव जगासाठी, पैशासाठी, राज्यासाठी धापा नाही टाकत, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतोय. आणि मी केव्हा तुझ्या समोर येऊ असं दावीद म्हणतो. आणि देवाने हे पाहिलं आणि देवाने दाविदाद्वारे त्याची योजना पूर्ण केली. आणि आज इस्रायल देशाला द बेस्ट राजा देवाने दिला, दावीद राजा. आणि देवाची इच्छा त्याने पूर्ण केली. सेम देव आज तुझ्याशी बोलतोय. माझ्या मुली, माझ्या मुला, मागं हटू नको, विश्वासात कमी होऊ नको, आत्म्यात थंड होऊ नको, मागं वळून म्हणू नको की पास्टर ते नाही चालत देवाबरोबर, हा नाही चालत. त्यांचं घेणं देणं काय तुला? तुझा देव आणि तू पुढं आणि पुढं चालला पाहिजे. आणि मग बघ जे मागं गेले ते तुझ्याद्वारे देवामध्ये येतील. आणि देव तुझी योजना. आज तुझं घरात त्रास असेल, तुझं घर पूर्णपणे उदास असेल, लोक मला फोन करतात, पास्टर काही नाही आमच्या घरात, पास्टर खायला अन्न नाही. काल एक सिस्टर माझ्याकडे आली, त्याला पास्टर माझे दोन्ही मुलं दारू पितात आणि आम्हाला घरातून बाहेर काढतात. पास्टर आता माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, त्या डोक्याला लागलंय. पास्टर ते दारू पितात, काम नाही करत, पण पास्टर माझे लेकरं आम्हाला दोघांनाही नवा बायकोला बाहेर काढतात. पास्टर मी काय करावं? मी त्यांना सांगितलं तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला, देव तुमची काळजी घेईल आणि तुमच्या मुलाला बदलून टाकेल. कारण देव मरणातून अंधारातून काढतो आणि जीवनाच्या प्रकाशात आणतो. त्याला प्रभू येशू म्हणतात. प्रेज द लॉर्ड. निराश होऊ नका. देवाने योजना ठेवलेली तुमच्यासाठी. तू अडाणी असशील, तू गावात असशील, तू जंगलात राहत असशील, देवाची नजर तिथं तुला पाहते. आणि जर देव तुझ्याकडे पाहतोय तर मोठी आशा आहे, तिथून देव उचलला जाशील. असे काही लोक मला माहिती आहे. एक बहीण, दोघं पती पत्नी पास्टर आहे, पण अडाणी आहे, त्यांना वाचता लिहिता येत नव्हतं, पण देवाने त्यांना निवडलं. त्यांना आम्ही सांगितलं, ते वाचायला लागले, शिकले ते वाचायचं, पण देव त्यांचा महान उपयोग करतोय. लोक चारी बाजूने देव आणतोय, अडाणी लोकांद्वारे लोकांचं तारण करतोय. लोक म्हणतात अरे तू अडाणी आहे, तुझी पत्नी अडाणी, ती शिकलेली नाही, कस काय त्यांचा उपयोग होतोय? एकदा का देवाची कृपा तुमच्यावर आली आणि देवाचं ज्ञान काम करू लागलं, तुम्ही ज्ञानांना ज्ञान शिकवताल. एवढा आपला देव महान आहे. सो आज वचन आपल्याशी बोलत आहे की तुझ्यासाठी माझ्यासाठी माझ्याकडे मोठे संकल्प आहेत. रडू नको, मी तुझ्या पतीला बदलेल, मी तुझ्या पत्नीला बदलेल, मी तुझ्या गोणगोता नातेवाईकात तुला उंच करेल, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. पण तू देवाला ओळख, देवाला ओळख. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो की वचनाद्वारे तुम्ही खूप आशीर्वादित हो. म्हणतो एक तुम्ही ऐकलं असेल, काल जर तुम्ही चर्च पाहिला असेल
तर तुम्हाला कळालं असेल की कालच्या चर्चमध्ये देवाने ज्याला किडन्या नव्हत्या, मला आठवतो तो ब्रदर आले, त्याला पूर्ण अशक्त झालेला, किडन्या डॅमेज, त्याचं शरीर डॅमेज, रक्त नाही, लघवी होत नाही, आणि डॉक्टरने सांगितलं 15 दिवसात तू मरशील. पण ज्यावेळेस प्रभू येशूकडे तो आला, त्याने आपलं जीवन शरीर देवाला दिलं, येशूच्या नावात प्रार्थना केली, त्याचं तारण झालं. आज 15 दिवस निघून गेले, 1 वर्ष निघून गेलं, 6 वर्ष निघून गेले. आज त्यांनी काल सांगितलं की पास्टर, देवाने मला नवीन किडन्या दिल्या आणि आज मी जिवंत आहे. हालेलुया. हा आपला प्रभू येशू आहे. आज चला आपण प्रार्थना करूया, प्रभू येशूवर विश्वास ठेवूया आणि देव तुमच्यासाठी मोठं कार्य करेल. डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने ही प्रार्थना बोला. प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या, कारण तो जिवंत देव आहे. अनुभव घेऊन पहा प्रभू किती चांगला आहे, कारण तो पाप्यांसाठी मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने अर्थ समजून, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे, तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आला. प्रभू येशू, प्रभू येशू, माझे पाप आणि शाप घेऊन माझे पाप आणि शाप तू घेऊन वधस्तंभावर प्राण दिला. तू वधस्तंभावर प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला आणि आज तू जिवंत आहे, आणि आज तू जिवंत आहे, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळं तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे हृदयात मी स्वीकारत आणि मी कबूल करतो, आणि मी कबूल करतो. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालं. आमेन. आमेन. डोळे बंद करा, आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. फादर, जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला ते तुझे लेकर आहेत. प्रभू येशूच्या नावात आम्ही त्याला आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित हो. सगळे डोक्यापासून पायापर्यंत असलेले शाप, सगळे आजार, सगळे रोग, सगळ्या दरिद्री, सगळे उदासपणा, निराशा प्रभू येशूच्या नावात निघून जा. शैतान, त्यांचे घर, त्यांचे मन, त्यांचा पैसा, त्यांचा व्यवसाय, त्यांचे लेकर बाळ सोड येशूच्या नावात. दारूच्या आत्मे प्रवेशाने बांधतो. फादर, आजपासून त्यांच्या शरीरामध्ये, आत्म्यात, जीवात आणि त्याच्या घरात मी तुझी आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद, शांती, आनंद आणि आरोग्य येशूच्या नावात मोकळं करतो आणि प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने तुम्हाला बरं केलंय. फोन करा, साक्ष द्या. तुम्ही कुठल्या विश्वासू चर्चला जात नसताल तर येऊन नगरमध्ये साक्ष द्या, सोनईमध्ये किंवा बॉम्बेमध्ये, कोपरगावमध्ये. आणि लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणार आहे. आपला विश्वास बळकट करा आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. उद्या भेटूया 8:30 वाजता, शुक्रवारी 7 ते 9 वाजता, रविवारी सकाळी 10:30 ते 1-1:30 वाजेपर्यंत. आणि लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थनेच्या विनंत्या पाठवा. आमेन. गॉड ब्लेस यू.